हॅलो, वेलकम लर्नर्स. कसे आहात? मजेत ना? तर चला आज आपण इयत्ता 3री मधलं मराठीचा धडा क्रमांक 5 पाहूया. आयुषचा प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा नेहमीच चांगला असतो. ओके, समजलं तुम्हाला? आता आपण पाहूया की ही गोष्ट काय आहे. ही एक स्कूलमधली गोष्ट आहे. ऐका आणि वाचा. एके दिवशी शाळेच्या मैदानावर खेळताना आयुषला म्हणजे हा एक मुलगा आहे स्कूलमध्ये. त्याला काय सापडले? ₹100 नोट सापडली. कितीची? ₹100. त्याने ती उचलली. त्याच्या मनात विचार आला, हे पैसे कोणाचे असतील? आता काय करावं बरं? आयुषने त्याच्या मित्रांना ₹100 नोट सापडल्याचे सांगताच ते म्हणाले, अरे, आता हे पैसे तुझेच आहे. पैसे उचलताना तुला कोणी पाहिलं नाही ना? शाळा सुटल्यावर या पैशातून आपण खाऊ विकत घेऊ आणि मजा करू, असे कोण म्हटले? त्याचे फ्रेंड्स. ओके. तुम्हाला पण कधी सापडलं आहे का काही आणि तुम्ही काय केलं त्याचं? ओके. सापडलेली वस्तू ज्याची आहे त्याला परत करायची असते हे आई-वडिलांनी वेळोवेळी सांगितलेले त्याला आठवले. आयुष त्याच्या मित्रांना काय म्हणाला? नाही होय, हे पैसे कोणाचे तरी आहेत. ते हरवल्यामुळे त्यांना काळजी वाटत असेल. आपण इतरांना दुखी करून आनंद मिळवू नये. आपण हे पैसे शाळेत बाईंकडे नेऊन देऊ. म्हणून आयुषने बाईंकडे ती नोट दिली. दुसऱ्या दिवशी परिपाठाच्या वेळी म्हणजे प्रार्थनेच्या वेळी बाईंनी आयुषच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले. त्याला एक सुंदर गोष्ट भेट दिली आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. तर तुम्ही काय लर्न केलं यामध्ये? की प्रामाणिकपणा असायला पाहिजे. त्याला सापडलेली ती 100ची नोट त्याने कोणाला दिली? बाईंना नेऊन दिली. खर्च केले का? नाही. ओके. परिपाठ म्हणजे शाळेतील सुरुवातीची मूल्य शिक्षणाचा तास. कौतुक म्हणजे शाबासकी. तर एका वाक्यात उत्तरे लिहा. आयुषला मैदानावर सापडलेली नोट किती रुपयांची होती? किती रुपयांची होती? ₹100. आणि त्याच्या अंगी असलेला गुण कोणता? कोणता गुण चांगला होता? प्रामाणिकपणा. बरोबर ना? तुमच्यात पण आहे ना प्रामाणिकपणा? आणि आयुषने ती सापडलेली नोट कोणाकडे दिली? बाईंकडे दिली, शिक्षिकेकडे. ओके, बाईंकडे नेऊन दिली ना? ओके. आता प्रश्न 2, योग्य की अयोग्य? वियांशने थांबा. ओके. वियांशने शाळेत सापडलेले घड्याळ शिक्षकांजवळ नेऊन दिले. चांगले केले ना? योग्य केले. बरोबर, योग्य केले. नेऊन द्यायला पाहिजे. दुसरे कोणाची गोष्ट सापडली की. मंथनने व त्याच्या मित्रांनी त्यांना सापडलेल्या पैशातून खाऊ घेतला. अयोग्य आहे. कधीच दुसऱ्यांचे पैसे सापडले तर आपण खर्च करू नये. ओजसने बस स्थानकावर पडलेली बॅग पोलिसांना आणून दिली. बरोबर, योग्य. ओके. ओके. विचार करा व सांगा. तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची एखादी गोष्ट हरवल्यास तुम्ही त्याला कशी मदत कराल? मी याचा ॲन्सर दिलेला आहे. आता हे एक्झाम्पल आहे की मी त्याची वस्तू शोधण्यास मदत करेल. शिक्षकांना व मोठ्यांना सांगून ती वस्तू मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. ओके. सेकंड प्रश्न काय आहे की तुम्हाला आवडलेल्या कथेतील पात्र आणि त्याची माहिती सांगा. आता तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये कोण आवडलं? नक्कीच आयुष आवडलेलाच असेल, कारण की तो प्रामाणिक होता. बरोबर? त्याला 100ची नोट सापडली आणि ती स्वतःकडे न ठेवता बाईंकडे दिली. ओके. आता त्याच्या जागी, आयुषच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? तुम्ही काय केले असते? स्वतःकडे ठेवली असती का? नाही. ती सापडलेली नोट स्वतःकडे ठेवली नसती. ती शिक्षकांकडे किंवा मुख्याध्यापकांकडे दिली असती.
जेणेकरून ते योग्य मालकाला परत मिळेल. बरोबर ना? तसंच केलं असते ना तुम्ही पण? ओके. हे लास्टचा प्रश्न होता. आता हे विरुद्ध आहे ती प्रामाणिक, अप्रामाणिक. प्रामाणिकपणा म्हणजे चांगलापणा, अप्रामाणिक म्हणजे वाईट. आता दिवस, रात्र अपोजिट आहे, विरुद्ध आहे ती आहे. सुंदर, कुरूप. हरवणे, सापडणे. गॉट इट? समजलं? लहान गोष्ट आहे पण खूप मीनिंगफुल आहे. ओके? सो थँक यू लर्नर्स. कीप लर्निंग. And please like, share and subscribe. Thank you.